रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. लिव्हर ट्रान्सप्लांट, स्वॅब ट्रान्सप्लांट अगदी चांगलं झालं. स्वॅब ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपियंटला परत लिव्हर दिले, याला स्वॅब म्हणतात. दोन्ही सर्जरी छान झाल्या. डोनर 7व्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपियंट 10-11 दिवसामध्ये डिस्चार्ज झाले. आमच्यासाठी ते सगळ्यात चांगलं झालं आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळे त्यांचं चालणं, फिरणं, खाणं, पिणं सगळं रिझ्यूम झालेलं आहे. त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून पुढे त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी. एक साधारण 2-3 महिने निघून गेले तर युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात. असे बरेच पेशंट समाजामध्ये आहेत. हो, ह्यामधून मेडिकल म्हणून काय सांगाल की पेशंटला? आता समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर ज्या 100 लोकांना लागत असेल तर अगदी 5-10 लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं. इतकं इंडियामध्ये तफावत आहे. तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे? ब्लड ग्रुप मॅच नाही होत. तर अशा पद्धतीनं स्वॅब ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॅब ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे. दुसरा मेडिकवरचा ॲडव्हान्टेज काय आहे? आपले पूर्ण इंडियामध्ये 25 हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळं एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे, दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, अशा सिनारिओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला स्वॅब ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं. तो एक मेडिकवरचा ॲडव्हान्टेज आहे 25 एक हॉस्पिटल असल्यामुळं पूर्ण इंडियामध्ये. लिव्हरचं जर बघितलं तर आपण हा आजार लवकर निदान होत नाही. त्याच्यामुळे पेशंटला माहीत नसल्यामुळे मोस्टली 80% नंतर त्याचे मोस्टली लक्षणं जाणवतात आणि अशा वेळेस तुम्ही जनतेला किंवा रुग्णांना काय सांगाल? जेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे, पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे, निग्लेक्ट नाही केलं पाहिजे, तपासण्या केल्या पाहिजे. कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे. जर कावीळ एखाद्याला झाली, सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल, आता ते शक्यतो पेशंटला कळत नाही, पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे. कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्लांट पर्यंत पोहोचतच नाही पेशंट, मग तो बरा होऊ शकतो. टाळाटाळ करण्यानंच मग तिथपर्यंत ट्रान्सप्लांट पर्यंत विषय अवघड होऊ शकतो. त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागले. त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतं आणि ते तिथून पुढे काळजी घ्यायला सुरू करतात आणि अगदी लिव्हर सिरोसिस होईपर्यंत जात नाहीत, त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जाते. हाय रिस्कचं ऑपरेशन आपल्या माध्यमातून सक्सेस झालंय आणि पेशंटला डोनर करणारे व्यक्तिमत्व आणि तुमची टीम याबाबत काय सांगा? टीम तर माझी खूप छान आहे आणि त्या 4 टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला 8 सर्जन तर लागलेच. आम्हाला टोटल ऍक्च्युअली 10-12 सर्जन लागतात. 4 भूलतज्ञ मिनिमम झाले तसे 8 लागतात. तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे आणि त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामागे एक पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं, मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं, मग दुसऱ्याचं लिव्हर, मग ते सिंक्रोनाइज सगळे 4ही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं. हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ICUची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात. मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे, ट्रेंड स्टाफ असणे, तेवढे नंबर ऑफ पीपल असणे, मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूट कडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी. तर ते सगळं शस्त्रक्रिया करायला मेडिकलवर लोकांनी यावं, काय वैशिष्ट्य मेडिकलवर? मगाशी सांगितल्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वॅबचं इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन्स लागू शकतात. दुसरी गोष्ट अद्ययावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेस सुद्धा, सर्जरी नंतर सुद्धा. आणि महत्वाचं मेडिकवरचं एक फॅमिलियल टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कोऑर्डिनेटरचा. ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्रीत फोन सुद्धा उचलणे, त्यांना कोऑर्डिनेट करणे, त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांचं. त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांबरोबर. ऑपरेशन लगभग किती खर्च येतो? एका ट्रान्सप्लांटला सर्वसाधारण एक 18 lakhs लागतात. अशा पद्धतीनं 2 पेअर झाले म्हणून एक 36 lakhs, 18 + 18. ज्या व्यक्तीची कुटुंबिक परिस्थिती गरीब आहे अशा
मेडिकलच्या माध्यमातून कशा प्रकारे सहकार्य? आम्ही चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच्ड असतो. त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटल सुद्धा पैसे ऍडजस्ट करतं. CM फंड आहे, काही टाटाचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाजूक आहे फायनान्शियल. आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं, पोर्ट ट्रस्टची असोसिएशन आहे. CGHSची सुद्धा आपण काही पेशंट करतो, कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाहीत CGHSची रेट्स नीट नसल्यामुळे. ECHS आपण असोसिएटेड आहे, पोलीस स्कीम आहे, त्याच्यातनं आपण करतो. खराब होऊ नये म्हणजे काय काळजी काय घेतली? चालणं, फिरणं, खाणं पिणं, सगळ्या लिव्हरला व्यवस्थित ठेवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे. सबस्टन्स अब्यूज म्हणजे दारू सारखं व्यसन नको, आणि एक छोटी मोठी का विना एक्सरसाइज, प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा. दुसरं काय नाही. अशा शस्त्रक्रियासाठी सर मिनिमम एज काय? 70 वयापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपियंट करू शकतो, आणि डोनेशन 18 ते 50 वयापर्यंत, अप टू 70 इयर्स पर्यंत. तर पहिली गोष्ट म्हणजे ही खूप दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे जी मेडिकल हॉस्पिटलमध्ये संपन्नात आलेली आहे. पूर्ण स्वॅब ट्रान्सप्लांटेशन ही खूप एक दुर्मिळ याच्यामध्ये आपण मोजतो. तर असे आजार नाही व्हावे म्हणून सगळ्यात मेन कारण असतं एक अल्कोहोल असतं, दुसरं असतं की लिव्हरवरती फॅट जमा होणं, तिसरं म्हणजे हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, आणि एक अजून दुर्मिळ आजारांमध्ये येतो ऑटोइम्युन हेपॅटायटिस, म्हणजे आपली प्रतिकारशक्ती आपल्या लिव्हर विरुद्ध लढते. तर यापैकी खूप सारे आजार आपण नॉर्मल टेस्टद्वारे पण शोधू शकतो, ज्याला म्हणतात लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, सोनोग्राफी होते पोटाची, आणि एक फायब्रोस्कॅन म्हणून टेस्ट असते, फायब्रोस्कॅन ऑफ लिव्हर. तर ह्या टेस्टद्वारे आपण जो भविष्यात होणारा आजार आहे सिरोसिस ऑफ लिव्हर हा टाळू शकतो. जसे डोनर पुढे येत नाही, पेशंट कन्फर्म असतो, Yes. त्याला डोनर मिळत नाही, आणि आता या ठिकाणी जीवनसाथीने त्याला डोनेट दिलेलं आहे. काय त्याला तर डोनर पुढे येत नाही याचं मेन कारण असतं की पहिले तर त्यांचं ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे. एक भीती असते की माझं लिव्हर काढण्यात येणार, तर आपण डोनरचं पूर्ण लिव्हर काढत नाही. जसं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मध्ये एक किडनी काढली जाते, त्याच्यात एक पार्ट काढला जातो, त्याच्यासाठी खूप सारे आपण स्कॅन वगैरे करतो. किती तो पार्ट पण आपण ठरवतो एक स्कॅन केल्यानंतर, एक CT स्कॅन केल्यानंतर त्याचा किती पार्ट ऑफ लिव्हर काढला जाणार. तर ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीनंतर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या कन्सल्टेशन नंतर खूप साऱ्या पेशंटचं भीती जातं. ते पेशंट पुढे पण येतात आणि ते डोनेट करण्यासाठी रेडी पण होतात. सर्जरी खूप एवढी हार्ड सर्जरी एकदम सोपी करणार सर. मला सांग जे प्रेशर असतं ऑपरेशनच्या टायमाला असं होईल कसं होईल, काय करता काय होईल, म्हणजे मला एक आधी भीती त्यांनी काढली. तेव्हा ऑपरेशनला गेलं, स्थिर ऑपरेशन झाले. तिसऱ्या दिवशी मी सर आलो राहायला पाहिलेला आहे. मला साधारणतः 2.5 वर्षाआधी त्रास व्हायला लागला. त्यावेळी मी जेव्हा सुरुवातीला हॉस्पिटलला ऍडमिट झालो तिकडे मुंबईला, त्यावेळी मला त्याच्यामध्ये कळलं असा प्रॉब्लेम झालाय लिव्हरचा. प्रॉब्लेम झाल्यामुळे ते सगळे मेडिसिन वगैरे तिकडे जायला लागले. त्याप्रमाणे कंट्रोलिंग चालू होते, आणि मला आमच्या तिकडच्या डॉक्टरने सजेस्ट केलं होतं की तुम्ही जेव्हा ट्रान्सप्लांटला जाल ते बेस्ट होईल. त्याप्रमाणे मी 3-4 ठिकाणी गेलो डॉक्टरकडे, कुठे मी करू शकतो, कुठे व्यवस्थित आहे, तिथे सक्सेस होईल, मला करता येईल, कॉन्फिडन्स होईल. त्याप्रमाणे मला डॉक्टर भेटावड होते आमचे व्हायचे, आणि मला इथे मेडिकल हॉस्पिटल सुचवलं, सारंगराव सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही सारंगकडे आलो इकडे, सगळ्या आमच्या फाईल घेऊन होत्या दाखवलं. त्याच्यानंतर मग इकडे ट्रीटमेंट चालू केली. आता वळण झाला. माझी पत्नी श्री महेंद्र कवरे ही मला द्यायला होते, त्याप्रमाणे आम्ही सगळे केलं.